प्रेज द लॉर्ड. सर्वांना प्रभू येशूचं नाव सलाम. आशा करतो तुम्ही सर्व बरे असाल. सर्वप्रथम देव तुम्हाला शांती देवो, तुम्हाला आशीर्वादित करो. आज आपण एक वचन बघणार आहोत. आपण प्रत्येक वेळी आपण देवाकडे काहीतरी मागत असतो. प्रत्येक अशा वेगवेगळ्या अडचणी घेऊन आपण देवा पुढे जात असतो. परंतु देवाचे वचन काय म्हणत आहे याच्याबद्दल आपण थोडंसं देवाच्या वचनाकडे लक्ष देऊया. तर नवाकारा आणि लूक अध्याय 11 वचन आणि त्याच्यामध्ये 9 वचन आपण एक वाचून घेऊ. मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. इथे देवाचं वचन म्हणत आहे की तुम्ही देवाकडे मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. जो सर्व सामर्थ्यवान परमेश्वर आहे, जो परमेश्वर जो सर्वांना सर्व प्रकारच्या वस्तू देण्यास तो तयार आहे. त्याच्या आधी आपण जर त्याच्याकडे मागत असू तर आपण त्याच्यामध्ये नियमांमध्ये राहू का? आपल्याला काही गोष्टी मागायचं असेल, कोणाकडे व्यक्तीकडे किंवा काहीतरी आपल्याला पाहिजे असेल ती वस्तू, पण त्याची काही नियम असतात, काही अटी असतात. आपण ते पूर्ण केल्याशिवाय ती वस्तू आपल्याला भेटत नाही. काही वस्तू आपण दुकानात गेलो तर पैसे दिल्याशिवाय ते आपल्याला भेटत नाही. तर देवाच्या वचनाबद्दल आपण काय पैसे वगैरे काय देणं तिथं गरजेचं आहे का? हो, नक्की तिथे आहे. पण पैसे नाही तर तिथं काय द्यावं लागतं आपल्याला? विश्वास. आपला विश्वास आणि वेळ आणि देवाच्या वचनावरती आपल्याला चालावं लागेल, आपल्या नियमावरती चालावं लागेल. ते नियम कोणते आहे? आपण जर शास्त्र उघडलं आणि देवाचं वचन आपण जर बघत असाल तर देवाच्या वचनामध्ये सर्व गोष्टी तिथे दिलेल्या आहेत. आणि देवाकडे कसे मागावे, त्याचे नियमावरती कसे चालावं हे आपण बायबलमधून आपण वाचतो आणि आपल्याला माहीतच आहे. परंतु काही वेळा असं होऊन जातं की आपण देवाकडे मागतो फक्त, पण पूर्ण विश्वास नसतो आपला. आपण प्रार्थना करून घेतो आणि तिकडे जाऊन आपण परत त्याच अडचणीमध्ये, त्याच टेन्शनमध्ये, त्याच चिंतामध्ये बसतो. पण देवाचा आत्मा काय म्हणत आहे? तुमच्या आत्म्याला विझवू नका, तुम्ही नाराज होऊ नका, चिंता घेऊ नका आणि तुमचं मन आहे ते फ्रेश ठेवा, आनंदित ठेवा. आणि असं केल्याने देव तुम्हाला आशीर्वादित करतो आणि तुमचं मन देवाशी संबंध आहे ते तुटत नाही. पण देवाचं वचन आपल्याला इथं आपण जे वाचल्याप्रमाणे मत्ती 7:7 मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. आणि तेच लूक 11:9 वचनमध्ये म्हणत आहे, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. आपण जर देवाकडे जर मागत असू तर आपल्याला काय मिळणार आहे. आज कोणाकडे अडचणी असेल, आज कोणाचं कर्ज असेल आणि कोणी आजारामध्ये पिळलेलं असेल, अशा अनेक प्रकारच्या अडचणीमध्ये जर आपण असू तर आपण देवाकडे नक्की आपलं आरोग्य मागावं, कर्जासाठी आपल्याला सामर्थ्य मागावं आणि प्रत्येक कामामध्ये देवाकडे आपण आशीर्वाद मागितला पाहिजे. तशा अगोदर आपण देवाच्या नियमावरती चालावे आणि देवाचे जे आज्ञा ते पाळून चालावे आणि नंतर आपल्याला देवाच्या जे गोष्टी आहेत ते आपल्याला मिळेल. आणि आपण कधीही लाभ धरायचा नाही आहे आणि कधीही आपण लालच करायची नाही, चोरी करायची नाही. देवाच्या 10 आज्ञा आपण पूर्णपणे जर पाळल्या तर काही गोष्टी आपोआप आपल्या जीवनामध्ये देव आपल्याला आशीर्वादित करतो. त्यासाठी देवाचे वचन म्हणत आहे, तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. देव नक्की देणार आहे, का नाही देणार? देवाकडे देण्यासाठी भरपूर अशा वस्तू आहे, पण तो आपल्यासाठी जे योग्य असेल तेच आपल्याला देणार, अदरवाईज तो देणार नाही. कारण तो सर्वसामर्थ्य देव आहे आणि तो आपलं भल्यासाठी तो विचार करतो, परंतु आपल्याला नुकसान पोहोचवणाऱ्या गोष्टी काहीही देणार नाही. हालेलुया. देव आपल्यासोबत आहे, आपल्याकडे जसे डोळे लागलेले आहे. आपलं चालणं, आपलं बोलणं, आपलं वागणं आणि कुठेही आपण असू, आपण एकटे असू किंवा लोकांमध्ये असू किंवा खूप गर्दीमध्ये असू किंवा एक कुठेतरी कामाला असू, देव तिथे बघत आहे, देव पाहत आहे. देवाचे डोळे सर्वकडे लागलेले आहे. तो त्याने पूर्ण पृथ्वी बनवली आहे आणि त्या पृथ्वीवरती काय चाललंय देवाला पूर्ण ठाऊक आहे. कोण देवाचा व्यक्ती आहे आणि कोण देवाचा नाही हे सुद्धा देवाला ठाऊक आहे. त्यासाठी देवावरती विश्वास करा आणि देवाकडे आपल्या अडचणी घेऊन चला आणि प्रार्थना करा. पण प्रार्थना कशी? प्रार्थना करून पुढे जाऊन आपण परत चिंतामध्ये जायचं नाही, तर प्रार्थना करून आपण पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. देव मला एक दिवशी नक्की देणार. 1 वेळा नाही, 2-3 वेळा नाही, तर 10 वेळा तुम्ही, 100 वेळा तुम्ही प्रार्थना करा एकाच गोष्टीसाठी. ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य असेल तर देव देण्यास तयार आहे. देव तुम्हाला नक्की देईल. आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारे असे अडचणी असतात, ते आपल्यासाठी योग्य असतात, पण देव आपल्यासाठी योग्य असेल तेच देणार. आपल्याला हानिकारक असणाऱ्या गोष्टी तो आपल्याला देणार नाही, त्या गोष्टी आपल्यापासून दूर करणार. त्यासाठी एक वाक्य आपण नेहमी म्हणतो की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. त्यासाठी देवाचं वचन स्वीकार करा, ते आपल्या मनामध्ये ठेवा आणि देवाचं वचन तुम्ही स्वीकारा. देवाचं वचन म्हणत आहे की बाळा, तुम्ही माझ्याकडे या. तुम्ही थकलेले असाल किंवा तुम्ही खूप कष्टात असाल तर माझ्याकडे, मी तुम्हाला विश्रांती देईन, तुम्हाला स्वातंत्र्य करेल.
आणि आपण जर आजारामध्ये असू तर आपल्या आजारासाठी देवाकडे प्रार्थना करा, नक्की तुम्हाला आरोग्य भेटेल. बायबलमध्ये जर म्हटलं आहे की आज किती आजार बरे केले हे देवाने जर, किंवा किती मोठे कार्य केले देवाने जर पुस्तक लिहायला सुरुवात केली असती तर या पृथ्वीवरती देवाशी पुस्तके मावणारे हे देवाशी वचन म्हणत आहे. परंतु देवाला कसा व्यक्ती आवडत आहे, जो व्यक्ती दुर्जन समजले ते चालत नाही. स्तोत्रसंहिता 1 अध्याय आणि 1 पासून तर पुढचे जे वचन आहे त्याच्यामध्ये आपल्याला वाचायला भेटत आहे. देव आपल्याशी बोलतो आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा देव तुमचे ऐकतो. जेव्हा तुम्ही बायबल वाचता तेव्हा तुमच्याशी देव बोलतो. हालेलुया. परंतु देव कधी आपल्याला फसवत नाही. देवाची प्रॉमिस कधीही अर्धे सोडत नाही. देवाचे जे वचन आहे ते पूर्ण केल्याशिवाय तो सोडत नाही. आपल्या जीवनामध्ये पूर्ण कार्य होतं. परंतु देवाच्या वचनावरती आपला विश्वास पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही संगतीमध्ये या, प्रार्थना करा. देवासाठी एक दिवस नक्की सोडा. त्यासाठी त्या दिवशी तुम्ही आराधना करा. आणि आपल्या अडचणी असेल, आपल्याला काही असेल तर देवाकडे मागा. एक दिवस तुम्ही देवाला देऊन द्या. तुम्ही कितीही कामात असेल, कितीही महत्त्वाचं काम असेल, परंतु देवापेक्षा काहीही महत्त्व नाही प्रियांनो. कारण देवाला जर वेळ दिला तर नक्की परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करतो. आणि देवाचं वचन सत्य आहे. आणि जसे आपण वचनामध्ये आपण वाचतो की सर्व गोष्टी नष्ट होऊन जातील, परंतु देवाचं वचन कधीही नष्ट होणार नाही. ते पूर्ण होणार म्हणजे होणार. त्यासाठी देवाचं वचन हे सत्य आहे. त्यावरती आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल. या पृथ्वीचा अंतिम एकच ध्येय ते आहे, ते म्हणजे आपल्याला स्वर्ग मिळावे. यासाठी देवाचं वचन सत्य आहे आणि देवाच्या वचनावरती आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल. कोणी आजारात असेल तर नक्की प्रार्थना करा. कोणी एखादा खूप अडचणीमध्ये नक्की प्रार्थना करा. प्रार्थना मी नाही, परंतु तुम्ही जरी प्रार्थना केली तरी तुम्हाला आरोग्य मिळू शकतं. तुमचा विश्वास पाहिजे. तुमच्या आसपास कोणी सेवक असेल तरी तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला प्रार्थना यायचं त्यांच्याकडे तुम्ही शिका. तुम्ही बायबल घ्या, शास्त्र घ्या, देवाचे शास्त्र घ्या तुम्ही आणि ते शास्त्र वाचा. नक्की तुम्हाला आशीर्वाद मिळेल. नक्की तुम्ही देवाच्या गोष्टी पूर्ण माहिती करून घ्या आणि त्यानुसार तुमचे जीवन चांगलं होईल. हालेलुया. मी विश्वास करतो तुम्ही ऐकत आहात आणि देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे. परंतु प्रियांनो, देवाचं वचन फसवेगिरीमध्ये नाही, ते सत्य आहे आणि त्याचे वचन आपल्या जीवनात कार्य करतं. त्यासाठी स्वतःला शुद्ध ठेवणे, पवित्र ठेवणे हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला व्यसन करायचं नाही, दारू प्यायचं नाही, नशा करायचं नाही, आपल्याला वाईट बोलायचं नाही आणि आपल्या डोळ्याद्वारे पाप होऊ द्यायचं नाही. देवाचं वचनामध्ये खूप जागी असं लिहिलेलं आहे की तुम्ही पाप करू नका, स्वतःला पवित्र ठेवा. कारण आपण पवित्र राहिल्याने आपल्या सर्व गोष्टी पूर्ण होतात, आपल्या प्रार्थना मान्य होतात. त्यासाठी आपल्याला पूर्ण देवाला वेळ द्यावा लागेल आणि देवाच्या वचनावरती आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. आणि तेवढंच आपल्याला पवित्र असणे खूप महत्त्वाचं आहे. मी यासाठी सांगत आहे की जो कोणी पवित्र राहतो तो देवाचं वचन पाळतो आणि जो कोणी देवाचं वचन होतं नक्की पवित्र राहणारच. कारण देवाचं वचन शुद्ध आहे, ते चांगल्या गोष्टी शिकवतं, आपल्या आत्म्याला शांती देतं आणि एक चांगला आकार आपल्या आयुष्यामध्ये मिळतो. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.